ही पंढरपुरातली ताकद आहे महाराज. फार फार मोठी शक्ती पंढरपुरात. एक सांगू तुम्हाला, एवढी तीर्थ पाहिली, एवढी तीर्थ पाहिली, मा नर्मदा मैया सह मी सुद्धा एक माणूस आहे. ती ऍडव्हर्टाईज झाली ब्रेक के बाद. सांगितलं 11 वाजले, बाळ्या संपेव आता. इथपर्यंत आवाज आला त्या अर्थी. मैया नर्मदा. आता काही ना काही माझ्याकडे सुद्धा पाप आहे. मी संसारातला माणूस आहे, चमचा भर काऊत नाही चिखलानं भरलेलो. तर मी जेवढी जेवढी नर्मदा मैयात स्नान केली, माझं पाप धुतलं असेल त्या माईनं, पण माझं तिच्यात सासून राहिलं. तर तिच्यातलं पाप धुण्यासाठी इथं पंढरपुराला यावं लागतंय. सकल तीर्थे येती माध्यान काळी पुंडलिका जवळी करती आंघोळी. वेगात आपला वेळ झाला. म्हणजे सर्व तीर्थांना शुद्ध करण्याची ताकद फक्त चंद्रभागेत. म्हणून वास द्यावा पंढरीचा. आता सदा संग हरिदासाचा. हरीच्या दासांची संगती का मागितली? असं काय हरिदासामध्ये? महाराज, विश्वात सर्वात मोठं माणसाचा शत्रू कोण असेल तर वासना आहे. वासना हा काम इतका हरामखोर काम आहे. कामाची कोतवाली आणि हरिहराची आबरू घेतो. मोठे मोठे महाराज लोक 4-2 अभंग पाठ करणारे. एक जण म्हणला मी गाथा पाठ केला, मग हाणतो काय आम्हाला? मी ज्ञानेश्वरी पाठ केली, मग घालतो आमच्या अंगावर जेसीबी. अरे तुला गाथा ज्ञानेश्वरी पाठ करायला माणूस केलं हे सांग ना. आणि नुसती पाठ केल्याने महाराज होत असतो का? एपीजे अब्दुल कलाम जातीने कोण होते? इतकं सांगता येतं तुम्हाला? त्यांना गीता पाठ होती. युम पठाण कोण आहेत? प्राध्यापक युम पठाण जातीने कोण आहेत? प्रचंड ज्ञानेश्वरीवर अभ्यास. महाराज, बुद्धीचा प्रकोप असला, जरा मदत असली की कोणी माणसं पाठ करू शकते. त्याचं काय राहतं? एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम आहेत, प्राध्यापक मुस्लिम आहेत ते, पण ते सुद्धा ज्ञानेश्वरी पाठ करते. तुम्ही हिंदूचे लोक पाठ करता काय दळीत बसता? काय नवलाची गोष्ट आहे? आपल्याला जर कोंबडं केलं असतं तर एखाद्याच्या दिवशी 7 कापलं असतं. आपल्याला माणूस केले ना, गाथा ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी केलं. एवढं काय असं बुसकट असं फारशे अंगाला गंड चिटकून घेतले नाही पाहिजे. हे गंड बेकार असतात. कालांतराने हे फुटल्या माणसं जवळ येत नसतात. वास येत असतो त्याचा. त्याच्यामुळे अहंकाराची गंड नसावा. काय सांगत होतो? संतांची संगती का? असं काय असेल साधूकडे की जेणेकरून संतांची सगळ्यात मोठी खराब कोण असेल तर वासना. आणि ही वासना संपवायची ताकद फक्त संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. महाराज, एकदा वासना संपली की कामच संपलं. याच्या पलीकडे सांगू का? साधूच्या पायात आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं की कामच संपलं. महाराज, काम इतकी मोठी ताकद, इतकी मोठी ताकद. महाराज, लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली शबरी मतंगाचे पाय धरले, शरभंगूचे पाय धरले. अजून 4 महात्मे आहेत. सगळ्या गोळ्या एखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतं बळू काका. त्याच्यामुळे मोजक्या पुढच्या पुन्हा दुसऱ्या कीर्तन करायला विचारायचं. शबरीनं 6 साधूंच्या पायावर डोकं ठेवलं. तिचे येणे जाणे खुंटले. आणि लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. ती लाहोर ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. साधूच्या पायातली इतकी मोठी ताकद होती. मला वाटत नाही वाल्या इतका पापी कोणी असेल, पण नारदांचे पाय धरले, काय मोठा अधिकार प्राप्त झाला. महाराज, राजपुत्र ध्रुव हा किती मोठा आहे, किती मोठा ध्रुव, किती मोठा ध्रुव. पण या ध्रुवाला मधु नावाच्या अरण्यात नारदांची भेट झाली. जगाचा बाप सापला. सदा संत संग देई सदा. साधूची ताकद किती मोठी. 5 मिनिटात पुरावा ऐका आणि पूर्ण विराम करतो. वेळ झाला आहे का नाही आता? हो, कारण जरी जागराचा दिवस असेल तर स्वयंपाक आमक पुन्हा सामुदायिक जागर होईल. आपल्या वेळेत आटपिलं पाहिजे माणसानं. साधूची संगती कशा करता मागितली? स्वातंत्र्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात एक साधू आले. त्या साधूनं जालना नावाचं गाव निवडलं. जवळचे जालना, फारसं काय लांब नाही, आपल्या मराठवाड्यात येते जालना. त्या साधूंचं नाव होतं जसवंतदासजी. या देशातले सनातनी, या देशातले वारकरी, या देशातले हिंदू संस्कृतीतला गोडसा साधू जसवंतदास त्यांचं नाव होतं. मराठवाड्यात आले. मराठवाड्यात जालना नावाचं गाव निवडलं म्हणजे त्या गावात आले. गावात आल्यानंतर एका झाडाखाली बसले. त्या स्वातंत्र्यपूर्वीची गोष्ट सांगतोय. स्वातंत्र्यपूर्वी संतांची संगती कशा करता पाहिजे इतकाच मुद्दा आहे का? याच्या करता चांगल्या महाराजांच्या जवळ जा. एक लक्षात घ्या, रावण इतका विद्वान होता. रावण विद्वानांना जवळ घेत होता. आणि विद्वान जर जवळ नाही आले तर रावण आठवड्यात 1 दिवस सगळ्या राज्याचा कारभार सोडून त्या विद्वानाच्या घरी पळच रावण जात होता. हे रावणाला कळत होतं. म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या पण नाकात दम आणला होता रावणानं. याचं एकमेव कारण आहे, रावण हा संतांना मानित होता.
एवढा मोठा पुरुषार्थ होता रावणाचा. साधूची ताकदच फार मोठी. मला संतांची संगती कशा करता, एक त्याच्या अलीकडचा एक मुद्दा सांगतो. एका एका व्यक्तीला मुलगी झाली, श्रीमंत भाऊ. ती मुलगी झाल्याच्या नंतर झाल्यापासून तिला कर्कश नावाचा आजार झाला. कर्कश नावाचा आजार, त्याला आताच्या डॉक्टरच्या भाषेत काय म्हणता येईल मला काय माहित नाही, मला फक्त पुराणाची भाषा. मी शिकलो बी 7वी, त्याच्यामुळे जास्त कशाला. जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिने धिरडे करायचे नाही. हा, जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिने बासुंदीच्या नादी लागायचं नाही. दुधाचा खराबा करशील रावदी मंजुळा, आम्ही तसं करू. कशाला उगा आहे का नाही आपल्याला. 7वी शिकलेल्या माणसानं डॉक्टरायचं कशाला माप घ्यायचं, आपली पात्रता आहे का ती नाही. पण कर्कश नावाचा आजार झाला. कर्कश नावाचा आजार दूर करण्यासाठी वाटेल ते वैद्य केले, पण काही गुण नाही आला. एक व्यक्ती त्या गावात आल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं काही डोळ्याचं पापण तरी हे बोट त्या मुलीच्या जिभेला लावल्याच्या नंतर 7 वर्षाचा कर्कश नावाचा आजार कायमचा दूर झाला. त्या साधूचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. एका क्षणापूरची संगती झाली तर 7 वर्षाचा आजार जातो. सदा संग संत संग दे सदा, म्हणून संतांची संगती पाहिजे. ऐका पुढे. जालना नावाच्या शहरामध्ये जशवंतदाजी आले. आल्याच्या नंतर एका झाडाखाली बसले. आज ती जागा अब्जावधी रुपयाची आहे. अब्ज हा शब्द खोटा, मला वाटतं 100 कोटीला अब्ज म्हणतात का, कोटीला हो. आणि 1 कोटी किती लाखाचा, 100 लाखाचा 1 कोटी. मी लाखाच्या दाढीलाच लाख समजित असतो. आपण कशाला आगाव पण आहे का नाही, कशाला ते लाखन गिखन हे मस्त लाखा आणीत असतो. कधी कधी पेरतो मला जमीन बी लाखाच्या लायकीची, आणि ती जमीन पेरीत असतो. लाखन आपलं तेच भाडायची, त्याची पिठलं गिठलं आपलं मस्त. कधी कधी लाखाचे ओले तोपर्यंत धापाटे फार चांगले होते मस्त लाखाचे. मी त्याला लाख समजित असतो. मानावे ते म्हणी समाधान. कशाला आगावपणा करायचा आपल्याला. तर ते 100 लाखाचा 1 कोटी आणि 100 कोटीचा 1 अब्ज. आज ती 3.5 अब्जाची जमीन आहे, म्हणजे 350 कोटीची आजची जमीन आहे. त्या जागेमध्ये जशवंतदाजी नावाचे संत बसले एका झाडाखाली. ती जागा होती या भारत देशातल्या एका महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या मुसलमानाची. गोल टोपी घातलेला, पांढरी टोपी खूप गोल होती टोपी. मुसलमान काजी आहे, मौलवी आहे, तो त्यांचा धर्मगुरु आहे. काठी टिकीट टिकीट पाहिला. आप कहा के बोले, मुझे पता नाही. साधून काय सांगितलं बुवा, हमें पता नाही. तर तो काजी म्हणाला, आप कहा कोई तो कोण्या ना कोण्या गावाचे असताना. आता जाऊ दे हिंदीत कशाला आपल्याला, आहे का नाही, आपल्या मराठीत बोलायचं. एक जण म्हणला, महाराज हिंदीत भागवत करा ना, आमच्या राज्यात तुम्हाला नेऊ. मी म्हणलं माझ्या नदीला भरपूर पाणी आहे म्हणून मी त्याच्यातच मोटर टाकून हळद भिजितो. मला हिर पाडून उग खालच्या मोटरी टाकून ते कुठाने करायचा नाद नाही. म्हणजे महाराष्ट्रातच भरपूर पाणी, मला तू ह्याकडे कशाला नाचायला नेतो. विठाला विठाला, तू ह्याकडेच भीक लागली तरी महाराष्ट्रात ये. हा महाराष्ट्र सगळ्याला सांभाळी तू, आम्हाला तू ह्याकडे याची गरज नाही. विठाला विठाला युग असा आला. आपण कुठले ना कुठले आहात नाही म्हणले. विश्वची माझे घर. पहा साधूची अवस्था. हो, हे विश्व माझं घर आहे, मी जिथं जाईन ते माझं घर आहे. ठीक आहे. काजीने टोपी काढून डोकं खाजू. क्या महात्मा जी, विश्वाला घर म्हणणार आहे, काय महात्मा आहे. अब्जाधीश, स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश मुसलमान. कुछ पाणी जलगिल हो ना, नाही मेरे पास है. पण जे कमलंडूत पाणी होतं त्यानं गुळणा केला, हात पाय धुतले, पायावर पाणी घेतलं, पण पुन्हा पाणी पिण्याच्या सोन्याच्या झारीत पाणी आणून दिलं त्या काजीने. तर सोन्याच्या झारीला हात लावल्याबरोबर ती मातोड्याची झाली. इंशाल्लाह ला इलाहा इल्ला अल्लाह. हे परवरदिगार, हे खुदा, क्या रहमत आहे तेरी, क्या बंदा आहे. सोन्याला हात लावल्याबरोबर मातीचं होतं त्यावर ती काय ताकद. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. काय ताकद महाराज, सोन्याला माती करण्याची ताकद आहे. किती मोठी ताकद. आणि मग त्या काजीने विचार केला, महात्मा जरा आगळा वेगळा आहे, आपण यांना काहीतरी प्रसादाला देऊ. आणि मग सेवकाला कुछ प्रसादला. आता प्रसाद नाही, ते खाण्यासाठी आणा म्हणलं असेल. सेवकाला सांगितल्याबरोबर महारुद्रभाऊ त्याने टिफिन भरून आणला. आता त्याने घरी सांगितलं जेवायला द्या. बाईला वाटलं मालकालाच पाहिजे, जिनं जे तयार होतं ते दिलं. तयार होतं हेच, नाव कशाला घ्यायचं, तयार काय होतं हेच. आता त्यानं सांगितलं मालकानं डबा सांगितलं, तिला वाटलं मालकालाच खायचं, तिने आपलं ते भरून दिलं आणि ते घेतलं. त्यानं घेतल्याबरोबर तिथं टेकलं. टेकल्याबरोबर त्यानं पाहिलं, सरकार ही तर सोन्याची सुरई होती. जी बोले सोन्याची होती, पण ह्या महात्माजीने हात लावल्यावरती मातोड्याची झाली. डबा आणणारा, अरे बापरे, ते म्हणला डब्यात काय काय दिले. ह्या महाराजानं सोन्याला हात लावल्यावर माती होती, डब्यातलं पाहिल्यावर महाबुका करते. हो, ते उभ्यानं चडीवर येऊ लागलं तरी खाली जाऊच लागली. गळा गळा गळा, अरे बापरे, हे होत नाही म्हणे आपल्याला, आपला बुक्का करून टाकते हे. यानं सोन्याला हात लावल्यावर मातुड होते, तर आपण मांस टाकल्याच्या नंतर आपलं काय करीन बाबा. ठाईची समाप्ती झाली जैशी. इंशाअल्लाह नको रे बाबा.
मालक म्हणले खोल ना डब्बा. ते म्हणला सरकार नोकरीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, पण मी काय डबा उघडीत नाही. क्या इसमें मुझे पता नहीं, हमें तो कुछ पता नाही मालकिनीनं काय काय दिले. हो ते तुम्ही तुमचं बघा म्हणे बापा. कशाला आपण गरिबीचा संसार याच्या नोकरीवर जगतो आणि याचीच नोकरी भाकरी खाता खाता अख्खा संसार मातीत जाचा. त्याच्यापेक्षा तूच उघडून तुला काय करायचं तर कर, मी इथं नाही तिथं दगड उचली. आणि मग त्याच्याकडे पाहिलं, इधर आ, क्या इसमें मुझे पता नाही. पण ते म्हणलं मला माहित आहे आमच्या इथे दुपारी हेच असते. आता त्याला वाटलं आपण उघडण्यापेक्षा हे सोन्याची माती करते, आपण उघड्या आपली राख करील, त्याच्यापेक्षा महाराज आप खोल दो. नाही बोले आप ही खोल दो. महाराज स्वातंत्र्यापूर्वी अब्जाधीश मुसलमान संतांची संगती कशा करता पाहिजे. श्रीमंत भाऊ हात चळचळ कापत डब्यावरचा असं ते कपडा बाजूला केला आणि झाकण उघड्याबरोबर 4 रंगाची फुलं सापडली. 4 रंगाची फुलं सापडली. त्यावेळेला जालन्यातल्या स्वातंत्र्यापूर्वी 450 कोटीचा मालक, स्वातंत्र्यापूर्वी 450 कोटीचा मालक टोपी खिशात टाकून दोन्ही गुडघे खाली टेकले आणि जसवंतदासजीला मुजरा केला. जसवंतदासजीला मुजरा केला आणि सांगितलं हे फुलं आता पूजे करता पाहिजे. पण महाराजांनी सांगितलं पूजे करता फुलं तयार झालेत मासाचे, पण यही तो मंदिर नहीं, यही तो मूर्ती नहीं, भगवान नहीं, कहां से भगवान लाएंगे, कहां बिठाएंगे. तर त्या 450 कोटीच्या मालकानं सांगितलं जितकी जागा पाहिजे तितकी घ्या. तर स्वातंत्र्यापूर्वी जसवंतदासजीनं हातातल्या काठीनं रेग मारली आणि आतमध्ये जितकी जागा आहे तितकी आज मठाला देऊन टाकली. आज ती 350 कोटीची जागा आहे. आजची 350 कोटीची आजची दृष्टांत संपला. या देशातला मुसलमान सुद्धा प्रसन्न करण्याची ताकद संतात आहे. या देशातला मुस्लिम बांधव तेव्हा सांप्रदायात जातीवाद नकोय. आपल्याला काय गरज आहे, हा कोण्या जातीचा महाराज आहे, ते कोण्या पंथाचा आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आपल्याला काय करायचं कोणाच्या जाती. आणि एक लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या जातीला नाव ठेवले ना आपला धर्म वाढवतो का. तुम्हाला 150 टन ऊस झाला भाऊ आणि तुमच्या बाजूला आमची जमीन घेणार नाही मी येरी समजा. हो तिकडच मला भरपूर झाली, आता इकडे नाही येत. हो त्याची होती इच्छा माग, पण मी नको. तुम्हाला 150 टन ऊस झाला आणि मला झाला 70 टन, तर मला 150 होण्यासाठी काय करावं लागेल, ह्याच्या ऊसात म्हशी घालायच्या का नाही. होय मारुद्र भाऊ, होय माऊली भाऊ, असं असतं का. नाही, भाऊला जर 150 ढाला असेल तर मग आपण नांगरणी कशी करायची, ऊसाला माती कशी लावायची, पानाची छाटणी कशी करायची, खत कोणते घालायचे, खुरपण कधी करायचं, काय काय मशागत करायची, पाणी किती बाऱ्या द्यायचे, काय द्यायचं, ही मशागत करावं लागेल तर मला 150 होईल. हीच बाजू धर्माच्या बाबतीत लावा. लोकाच्या धर्माला शिव्या दिल्यानं आपला धर्म वरी जात नसतो. आपला धर्म उंच नेण्यासाठी आपल्या धर्मातल्या त्रुट्या बाजूला करावं लागतात. करणे पाखंड खंडन. आपल्यातले जे नालायक आहेत का, गंध लावणाऱ्या झालेली हरामखोर, ज्याचा बाप गंध लावून पाया पडतून त्याला पुट्ट नालायक, ह्या नालायकाला करणे पाखंड खंडन. खंडन म्हणजे काय, हे बाजूचं सोडून देणं. आमच्यात ते आपल्याला बाजूला गेलेले आपले ज्या वेळेला आपल्यात येतील त्यावेळेला आपला धर्म उंच जाईल. लोकाला शिव्या द्यायला आपला धर्म वरी जात नसतो, कधी लक्षात ठेवा. म्हणून वारकरी संप्रदाय साम्यवाद सांगितला, जातीचा काही संबंध नाही. कबीर हे मुसलमानाच्या कुळातले होते, पण कबीरांनी भजन म्हणता म्हणता शेला इनला किती राम राम म्हणत होता, आणि आम्ही भजन करता करता तांबाखू घोंगड्या भजन करता करता पांढऱ्या घोंगड्या आम्ही रंगून टाकल्या. काय आमचा पुरुषार्थ आहे, वा 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 वा. आणि काय धर्माच्या गप्पा करायच्या लायकी. रुग्ण देव इकून घालीन इकून काढीन, आमच्या पार दाताड बोचर करून टाकेल देव. हे राजो, दृष्टांत संपला. या देशातल्या इस्लाम धर्माच्या माणसानं गुडघे टेकून आज